खरं तर एका बाजूला जनमानसातील लाडक्या नेतृत्वाला आदरांजली वाहणारा, जड अंतकरणाने आणि आठवणींच्या उजेडात साजरा होणारा आजचा हा दिवस, तर दुसऱ्या बाजूला मनात कायम असलेली एक सन. स्वर्गीय अजितदादा पवार यांची आज जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते. दादा आज आपल्यात नाहीत, त्यामुळं ही जयंती त्यांची तितक्याच दुःखातही साजरी केली जाते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने आणि त्यांच्या निघून जाण्यामागे असलेलं गूढ अद्यापही कायम असणं ही महाराष्ट्राच्या भावविश्वाला चटका लावणारी गोष्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या एका कणखर नेतृत्वाचा मृत्यूचं सत्य नेमकं काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आणि आजच्या दिवशी दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना या प्रकरणातील सत्याचा उलगडा व्हावा आणि तपास यंत्रणांसह सरकारलाही योग्य दिशा मिळण्यासाठी सद्बुद्धी लाभावी, हीच प्रत्येक निष्ठावंताची आणि नागरिकांची एकमेव भावना असल्याचं आजच्या दिवशी स्पष्ट होत आहे. आदरणीय अजितदादांना एकमत परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन.